भयकथा मृत्युजाळ, पार्श्वसंगीत मंद, भयाण वारा आणि घंटानाद. कथावाचक गंभीर आवाजात. कोकणच्या डोंगरमाथ्यावर एक गाव होतं, धनगरवाडी. गावाच्या टोकाला एक जुनी, वाकडी तिकडी झाडं होती. आणि त्यांच्या भोवती गावकरी म्हणायचे, तिथं आहे मृत्युजाळ. ध्वनी, झाडांच्या पानांचा खडखडाट. एक रात्री गणेश नावाचा तरुण ते झाड पाहायला गेला. त्याला वाटलं, हे सगळं लोकांचं अंधश्रद्धा आहे. हातात टॉर्च घेत तो झाडाजवळ गेला. टॉर्चच्या प्रकाशात काही चमकलं, जणू जाळं होतं. पण ते कोळ्याचं नव्हतं. ते श्वास घेत होतं. गणेश घाबरलेला आवाजात, हे काय आहे? ध्वनी, श्वास, कुजबूज. त्या जाळ्यातून कुजबूज आली. जो आत येतो तो कधी परत जात नाही. क्षणात गणेशचं शरीर गोठलं. त्याचे पाय जाळ्यात अडकले. आणि हळूहळू ते जाळं त्याच्या अंगावर सरकत गेलं. चेहरा, हात, डोळे सगळं झाकलं गेलं. ध्वनी, थंड वाऱ्याचा जोरदार आवाज. पुढच्या सकाळी गावकरी आले. गणेश नाहीसा झाला होता, पण झाडावर एक नवं जाळं तयार झालं होतं. त्या जाळ्यातून हलकी कुजबूज ऐकू येत होती. आता तू माझा आहेस. कथावाचक हळू, थरकाप उडवणाऱ्या आवाजात. तेव्हापासून जो कोणी त्या झाडाजवळ गेला, त्याचं नाव गावात कुणी पुन्हा उच्चारलं नाही. कारण मृत्युजाळ अजूनही भुकेलं आहे. पुढच्या शिकारसाठी. शेवटचा ध्वनी, मंद वारा. आणि शेवटचा आवाज, श्श. शांत राहा. शेवटचा स्क्रीन टेक्स्ट. मृत्युजाळ, एकदा अडकलात तर सुटका नाही.